नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मला वाटतं हा प्रश्न सर्वांना पडलेला असेल किंवा पडलेला नसेल. काही लोकांना जाणवला असेल, काही लोकांना जाणवला नसेल आणि काही लोकांनी हा प्रश्न स्वतःला विचारायची किंवा एकमेकाला विचारून त्याचं उत्तर जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केलेला नसेल. तो प्रश्न म्हणजे माणूस जगतो कशावरी. हा छोटा प्रश्न आहे, पण ह्याचं उत्तर शोधायला गेलं तर आपलं संपूर्ण आयुष्यसुद्धा कमी पडेल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. परंतु ह्या प्रश्नाच्या शोधार्थ अनेक लोकांनी आपलं जीवन खर्ची घातलेलं आहे. ज्याला त्याला आपापल्या परीने ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच आज आपला हा व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि ते सांगताना मला सुरुवातीलाच पुलंचा संदर्भ घ्यायचा आहे, कारण पुलंच्या त्या 3 पैशांचा तमाशा या नाटकामध्ये त्यांनीच हा प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून मलाही त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. म्हणून हा मी व्हिडिओ तयार केला आहे. माणूस जगतो कशावरी. माणूस जगतो कशावरी. माणूस जगतो कशावरी. दीड वितीच्या खळगीला ह्या देवाने नच बुड दिले. आता पोटासाठीचा संघर्ष, भाकरीसाठीचा संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही आहे. म्हणजे त्या भाकरीसाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी लोक विविध पद्धतीने आयुष्यभर राबत राहतात. सकाळी 2 घास, संध्याकाळी 2 घास पोटात ढकलतात. त्याच्यातून जी ऊर्जा प्राप्त होते त्या ऊर्जेच्या साह्याने ते जगतात, आपला उदरनिर्वाह करतात, 2 पैसे कनवटीला बांधतात, त्याच्यातून इतर प्रापंचिक जबाबदाऱ्यांचं निर्वहन करतात. आणि तरी पण हा प्रश्न आहे की माणूस जगतो कशावरी. माणूस जगतो कशावरी. दीड वितीच्या खळगीला म्हणजे किती वीत आहे ती वीत. आता आपल्याला माहिती आहे वीत आणि दीड वीत म्हणजे आपण जे लहानपणी बैदूल वगैरे खेळायचो आणि त्याच्यामध्ये वीत मोजायचो, त्या दीड वितीच्या खळगीला या देवाने नच बुड दिले. म्हणजे माणसाला बुड आहे, प्राण्यांना बुड आहे. बुड म्हणजे बसायचं साधन, टेकून बसतो आपण, मांडी घालून बसतो. ह्या दीड वितीच्या खळगीला बुड नाहीये, ती अशीच आदांतरी आहे पोटामध्ये. दीड वितीच्या खळगीला ह्या देवाने नच बुड दिले. जाळ भुकेचा परत ठेवीत देहाचे हे धूड दिले. आता जे हे दीड विताची खळगी आहे तो जठराग्नी आहे. जठर आणि अग्नी. जठरामध्ये अग्नी पेटला की आपल्याला भूक लागते आणि त्या अग्नीला काहीतरी स्वाहा स्वाहा म्हणून आपण वरण भात असेल, पोळी भाजी असेल ते देत असतो आणि त्याच्यामधून तो जठराग्नी प्रदीप्त झाला की आपल्याला भूक लागल्यानंतर आपण अन्न ग्रहण करतो. त्या अन्नाचं पचन, पोषण होऊन विविध रस असतील ते निर्माण होऊन आपल्याला रक्तपुरवठा होतो, मेद तयार होतात, त्याच्यानंतर आपण मगज तयार होतो. म्हणजे असा हा प्रवास आहे अन्नाचा. त्याच्यामध्ये ते म्हणतायत पुलं एका ठिकाणी, जाळ भुकेचा परत ठेवीत देहाचे दूड दिले. म्हणजे तिथं भुकेचा जाळ आहे तो त्या दीड विताच्या खळगीत ठेवलाय आणि त्याच्यावर पुन्हा हे 60 किलो 70 किलोचं धूळ दिले. म्हणजे डोक्याच्या केसांपासून पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत. बरं, आपले जसे जन्माला आल्यापासून हृदयाचे ठोके अविरत चालू राहतात, तसेच ह्या जठराग्नीमधला म्हणजे दीड विताच्या खळगीतला जाळ सुद्धा अखंड चालू राहतो. मग सकाळची ती ब्रेकफास्ट असेल, ज्याला आपण न्याहारी म्हणतो, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचा पुन्हा चहा नाश्ता असेल, रात्रीचं जेवण असेल, हे सतत चालूच असतं ना. त्यामुळे तो जठराग्नी प्रदीप्त होतो, तो कधी विझतो असा होत नाही. त्याला काही ना काही सारखं द्यावंच लागतं ना. म्हणजे त्यामध्ये पुलंनी एका ठिकाणी म्हणजे असं म्हणलंय की जाळ भुकेचा परत ठेवीत देहाचे हे धूड दिले. ज्या जाळाला विझणे ठाऊक फक्त एकदा चितेवरी. ज्या जाळाला विझणे ठाऊक फक्त एकदा चितेवरी. माणूस जगतो कशावरी. माणूस जगतो कशावरी. म्हणजे पोटामध्ये जो हा जठराग्नी दिलेला आहे त्या जठराग्नीमध्ये आपल्याला सातत्याने समिधा व्हायच्यात अन्नाच्या. त्याच्यामधून जी ऊर्जा मिळणार आहे त्यांनी माणूस पुन्हा जगणार आहे, पुन्हा तो अन्न शोधणार आहे, पुन्हा त्या जठराग्नीमध्ये टाकणार आहे. त्याच्यामुळे तो अग्नी शेवटच्या श्वासापर्यंत थांबणारा नाही आणि थांबला तरी त्याला शेवटी काय मिळणार आहे तर ज्या जाळाला विझणे ठाऊक फक्त एकदा चितेवरी. म्हणजे चितेवर ज्वाळांच्या स्वाधीन झाल्यानंतरच पोटातला जाळ हा विझणार आहे. म्हणून तिथं त्या ठिकाणी म्हणतोय माणूस जगतो कशावरी. कशावर जगतो माणूस
पैशावर जगतो, संपत्तीवर जगतो, कीर्तीवर जगतो, प्रतिष्ठेवर जगतो, कुटुंबावर जगतो, धनमाया समृद्धीवर जगतो, नावावर जगतो, प्रसिद्धीवर जगतो. कशावर जगतो माणूस आणि का जगायचं कशावर? कारण तो ज्या ज्या गोष्टींवर जगतो, ज्या ज्या गोष्टींना तो आपलं म्हणतो, ज्या ज्या गोष्टींचा तो आपलं म्हणून एक अभिमान बाळगतो, त्याच्यातली त्याला एकही गोष्ट नेता येत नाही. म्हणून प्रश्न हा आहे, माणूस जगतो कशावरी? आता आपल्याला माहिती आहे की माणसाला जगायचं आहे म्हणल्यावर पोटात अन्न पाहिजे, त्यासाठी काम करायला हवं. पोटाची भूक भागली तर इतर गोष्टी करता येतील. आधी पोटोबा मग विठोबा असं सांगून ठेवलेलं आहे. मग माणूस जगतो कशावरी? म्हणजे फक्त अन्न खाल्लं म्हणूनच माणूस जगतो का? असं नाही. तर माणूस जगतो चांगल्या स्मृतींमध्ये, माणूस जगतो चांगल्या संगतीमध्ये, माणूस जगतो चांगल्या छंदांमध्ये, माणूस जगतो चांगल्या अनुभूतीमध्ये, माणूस जगतो चांगल्या अनुभवांमध्ये, माणूस जगतो चांगल्या वर्तुळामध्ये. म्हणजे मी हे चांगलेपणाबद्दल बोलतोय. याच्या व्यतिरिक्तही जगणारी माणसं आहेत, ती कशावर जगतात? त्या वाईट मार्गाबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. मी सतमार्गाबद्दल, सन्मार्गाबद्दल बोलत आहे. म्हणून मी सांगितलं माणूस जगतो कशावरी. जर आपल्या आठवणी, जर आपल्या स्मृती चांगल्या असतील तर त्या आपण एकटे असताना आपल्याला साथ देतात आणि आपलं चांगलं स्मृतिरंजन करतात. म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारलाय, माणूस जगतो कशावरी? आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अनेक लोकांनी अनेक प्रकारचे शोध घेतलेले आहेत. मला तो शोध आत्ताच घेणं शक्य नाही. तुम्हाला तो शोध घेता आला तर तुम्ही जरूर घ्या. आणि तुमच्या हाताला काय लागतंय, तुमच्या मस्तिष्काला काय लागतंय, तुमच्या आतमधल्या जाणीवांना काय लागतंय ते मला तुम्ही सांगा. आपण हा मार्ग, हा दुहेरी मार्ग आहे. आता मी माझ्या पद्धतीने माणूस जगतो कशावरी ह्याबद्दल पोलंडचा संदर्भ घेऊन काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणूस जगतो कशावरी तुमचं काय म्हणणं आहे? माणूस कशावर जगतो? लहानाचं मोठं होणं, शिक्षण घेणं, संघर्ष करणं, नोकरी, धंदा, पाणी, व्यवसाय उभा करणं, लग्न करणं, प्रपंच करणं नेटका, मुलं बाळं होणं, त्यांचं करणं, आजी आजोबा होणं आणि जीवनाचं सार्थक होणं. माणूस जगतो ह्याच्यावरी का? ह्याच्यावरी जगत असेल तर ते जगणं कॉमन आहे, सामायिक आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आहार, निद्रा, भयमैथून या 4 गोष्टी तर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये सारखा आहे. धर्मो हितेषु अधिको हितेषु. म्हणजे धर्म ज्या ठिकाणी आला, धर्म म्हणजे मी कुठल्याही पंथाबद्दल बोलत नाही. धर्म म्हणजे वागण्याची पद्धती, जगण्याची पद्धती, आचार विचारांची पद्धती, नीती नियमांची, मर्यादांची पद्धती. धर्मो हितेषु अधिको हितेषु. जिथं धर्म आला तिथं जगण्याची पद्धती आली, तिथं जगणं आलं. आणि जगणं कशासाठी, कोणासाठी आणि कशावरी? म्हणूनच प्रश्न आहे, माणूस जगतो कशावरी? माणूस जगतो कशावरी? याचं उत्तर शोधायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. मला हा प्रश्न, मला या प्रश्नाने एके ठिकाणी थांबवलं. मला या प्रश्नाने तिथं थांबवून विचार करायला भाग पाडलं. म्हणून हा विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. कदाचित माझा हा विचार करण्याचा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. त्याच्यातून काही सापडलं तर मी पुन्हा तुमच्याकडे घेऊन येणार आहे. तूर्तास माणूस जगतो कशावरी ह्याचा तुम्हीही विचार करा. तुम्हाला काही सापडलं तर मला सांगा. आपण सगळे एकत्र येऊन हा प्रवास पुढे घेऊन जाऊया. समविचारी लोकांना ह्याच्यामध्ये सामील करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या. तुमच्या मतमतांतराची मी वाट पाहतोय, तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय. ती कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.